त्यांनी सांगितलं. जपानच्या वाकायामा प्रांताचे राज्यपाल मियाझाकी इझुमी यांनी जपानच्या शिष्टमंडळासह आज मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. महाराष्ट्र आणि जपानच्या वाकायामा प्रांतामधील संबंध मैत्रीपूर्ण आहेत. तंत्रज्ञान, उत्पादन आणि सेवा उद्योग क्षेत्रात सहकार्य अधिक वाढवून हे संबंध येणाऱ्या काळात अधिक दृढ करण्यात येतील, असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. जपानसोबतचे आर्थिक आणि सांस्कृतिक संबंध अधिक मजबूत करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. दोन्ही राज्यांमध्ये सांस्कृतिक, क्रीडा, पर्यटन आणि शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय देवाणघेवाण झाली आहे. वाकायामा प्रांताच्या सहकार्यानं जपानी पर्यटकांना आकर्षित करण्याकरता प्रयत्न करण्यात आले असून अजिंठा परिसरातही जपानी पर्यटकांसाठी सुविधा उभारण्यात आल्या आहेत, असं त्यांनी सांगितलं. वाकायामा हे जपानमधील महाराष्ट्राचं प्रवेशद्वार आहे, असं सांगत महाराष्ट्र वाकायामामधील संबंध नव्या उंचीवर जातील, असं राज्यपाल मियाझाकी इझुमी यांनी सांगितलं. विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, जपानचे मुंबईतले महावाणिज्य दूत यागी कोजी तसंच विविध क्षेत्रातील प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाबाबत सध्या कोणताही प्रस्ताव विचाराधीन नाही. प्रस्ताव आला तर चर्चा